सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत अपूर्वाई हे श्री पु ल देशपांडे लिखित त्यांचं प्रवासवर्णन. आज त्यातला शेवटचा भाग मी वाचते. तर सुरू करते. वरती आकाश आणि खाली पाणी अशा थाटात आमची भल्याबुऱ्यांची तरंगती दुनिया भारताच्या दिशेला चालली होती. अजून बोट कुठल्याही बंदराला लागली नव्हती. त्यामुळे वाटेत कुठे एखादं बेट दिसलं किंवा जमिनीचा पट्टा दिसला की मंडळी डेकवर गर्दी करायची. वाटेत एक दोन सुंदर बेटं लागली. भूगोल आणि मी यातील प्राचीन वैमनस्यामुळे त्यांची नावं माझ्या लक्षात नाहीत. काही मंडळी मात्र भिंतीवर लावलेला बोटीच्या प्रवासाचा नकाशा पाहून आपली बोट नेमकी कुठे आहे हे ते सांगत. बोट पाण्यातून पुढे वाट काढीत होती आणि एके दिवशी मी समुद्राचं एक अलौकिक स्वरूप पाहिलं. हा अफाट समुद्र मेल्यासारखा पडला होता. पापलेटाच्या रंगाचा हा समुद्र पापलेटाच्या पाठीसारखाच गुळगुळीत आणि निश्चल. औषधाला देखील तरंग नाही. आमची एवढी प्रचंड बोट पण खरवसातून सुरी ओढीत आणावी तशी ती पाण्यातून कापीत जात होती. मृतसमुद्र म्हणतात तो हाच की काय कोण जाणे, पण विलायतेच्या वाटेवर तो लागत नसावा. दर्याचं ते विक्षिप्त दर्शन मी जन्मात विसरणार नाही. त्या दिवशी त्याला काय झालं होतं देव जाणे. त्याच्या पोटातले मासे जागा सोडून गेले होते की तमाम लाटांचा झनाना दुसऱ्या दर्यात नांदायला गेला होता की चंद्राचं आणि त्याचं काही बिनसलं होतं कळत नाही. थबथबीत आसमानी रंगाची पतंग चिकटवायची खळ असते ना, तसा तो समुद्र इतका निस्तब्ध होता की त्याच्यावरून कदाचित मी फिरूनही आलो असतो. अगदी ताणलेल्या धोत्रासारखा. साऱ्या समुद्र पर्यटनात या समुद्राने निष्कारण मनात घर केलं आहे. एरवी समुद्राच्या अनेक लीला आणि असंख्य स्वरूपे दिसत होती, पण हे स्वरूप लोकविलक्षण होते. प्रलयानंतर थकून पडलेला समुद्र कदाचित असाच पडला असेल. मग कुठेतरी खळबळलं असेल आणि एका पिंपळाच्या पानावर अंगठा चोखीत पडलेलं हे बालक त्याला पुन्हा जिवंत करून गेलं असेल. गाण्याच्या बेहोश मैफलीत एखादा गंभीर माणूस डायरीत दिवसाचा हिशोब मांडताना आढळला तर त्या मैफिलीऐवजी तोच अधिक काळ लक्षात राहतो. तशी या निष्प्राण समुद्राची आठवण अजूनही मला भेडसावते. क्वचित प्रसंगी मला तो समुद्र महिनोन महिने गप्प बसणाऱ्या वेड्यासारखा वाटतो. चिंध्या फाडणाऱ्या वेड्यापेक्षा असले वेडे भयंकर. त्यातून ते मधूनच काही कारण नसताना खुदकन हसतात आणि आपल्या हृदयाचा ठेकाच चुकतो. तशी या मौनी सागरावरची अपवादरूपी लाट आजही माझ्या डोळ्यापुढे उभी आहे. आता उकाडा वाढू लागला. मला वाटतं त्यावेळी आमची बोट भूमध्य समुद्राच्या मध्यावर आली असावी आणि मग पोहण्याच्या तलावात माणसं डुंबू लागली. मडबांचे झगे भलते साठले. काही जणी तर म्हटलं तर कपडे आहेत, म्हटलं तर नाहीत अशा थाटात वावरू लागल्या. नजरा चुकवायच्या म्हटलं तरी चुकेनात. त्या कर्पूर धवलांगीशी आमच्या काही जळलेल्या कापराच्या वडीच्या वर्णाच्या कृष्णाबाईंनीही स्पर्धा चालवली होती. युरोपियन बायका आता त्या वाढत्या उन्हात तोंडाला नाना प्रकारची रोगडं फासून टॅन व्हायला लागल्या. काही जणी तर भलत्याच टॅन होऊन चमत्कारिक दिसायला लागल्या. पोट सईद जवळ येऊ लागलं तशा पहिल्या पावसासारख्या पहिल्या घामाच्या धारा वाहू लागल्या. विलायतेत घाम विसरलो होतो. मूर्तीनं गळत्या घामाचा आधार घेऊन लुंगी लावली. मी देखील कुडता पायजमा चढवला. त्या बदलत्या पोशाखाबरोबर आमच्या सगळ्यांचा नूरही बदलला. व्हेन आय वॉज इन इंग्लंड से ध्रुवपद हिंदुस्थानात वापरण्यासाठी राखून ठेवलं होतं. बोटीच्या डेकला आता अस्सल भारतीय कळा येऊ लागली आणि पोर्ट सईदमध्ये शिरल्याबरोबर अगदी आपल्या पाण्यात आल्यासारखं वाटू लागलं. मनस्वी उकाडा सुरू झाला. क्षेत्राच्या ठिकाणी पंडे घोंगावतात तसे दुकानदार फिरती दुकानं घेऊन घोंगावू लागले. लहान लहान होडक्यातून नाना प्रकारच्या वस्तू मांडून बोटीभोवती दुकानं तरंगू लागली.
बोटीच्या डेकवर काही खास व्यापाऱ्यांनी आपला संसार थाटला आणि मग अर्धा एक दिवस मी काय घेतलं तू काय घेतलं यातच गेला. एकाच तऱ्हेची वस्तू अनेक किमतींना विकली गेली होती. काही संतुष्ट झाले, काही खट्टू झाले. आम्ही एका उंटाच्या आकाराची सीट घेतली. एकूण जमावाचं मत आम्हाला ती फक्त 5 रुपये महाग पडली असं झालं. पण आमच्याबरोबर एका गृहस्थाला ती 10 रुपयांनी महाग पडल्यामुळे जरा बरं वाटलं. वस्तूचा खरा आनंद ती शेजाऱ्यापेक्षा आपणाला अधिक स्वस्तात मिळण्यात असतो. माझ्या आयुष्यात मी हा आनंद नेहमी शेजाऱ्यांनाच देत आलो आहे. खरेदीच्या गोष्टी संपेपर्यंत आमच्या बोटीने सुवेजच्या कालव्यात प्रवेश केला. हा कालवा इतका लहान असेल याची कल्पना नव्हती. काठावरच्या अरबांची आणि माझी ओळख नव्हती म्हणून, नाहीतर त्यांच्याशी गप्पा मारता आल्या असत्या. पाश्चात्य जगाच्या प्रचंड वाड्याची ही दिंडी आहे. या कालव्यातून आमची बोट जाताना पुण्याच्या तपकीर गल्लीतून किंवा मुंबईच्या खोताच्या वाडीतून दुमजली बस गेल्यापैकी प्रकार होता. भूमध्य सागराने आणि सिंधू सागराने इथे जणू काय गट्टी जमवताना पोरं एकमेकांच्या करंगळी घालतात तसे हात जुळवले आहेत. इथे बोट आपुल्याही बळे नाही चालत. बोटीपुढे एक छोटी पायलट असते. ती या बोटीला उडीत नेते. एखाद्या परकऱ्या पोरीनं आपल्याला त्या बाईंना बोळकंडीतून देवळाकडे न्यावं ना, तशी. विमानातून तर हा सुवेज कालवा सुतळीच्या तोड्या एवढा दिसतो. प्रत्यक्षात जरा मोठा आहे एवढंच. मात्र चांगला 8-10 तासांचा प्रवास आहे. बाजूला खजुराची झाडं, शेळ्या चारणारी अरबांची पोरं, डोक्यावर उंच सुरया घेतलेल्या मिसर देशातल्या सुंदरी. त्या सुंदरी असाव्यात हा आपला अंदाज, कारण नाकांपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत काळा झगा असतो. बाकी बाजूच्या रस्त्यातून उंटांचा ताफा, आधुनिक अमेरिकन मोटार, इकडे आमची बोट, पलीकडून आगगाडी आणि डोक्यावरून विमान, असा खास पानवाल्यांच्या चित्रात सापडणारा देखावाही आम्ही इथेच पाहिला. त्यातल्याच खजुरीच्या झाडाला झोपाळा बांधून कृष्ण परमात्म्याला झोका देणारी राधा देवडी बसवली की शीन अगदी पुरा झाला असं म्हणत आहे. यानंतरचा मुक्काम म्हणजे एडन. इथे सर्व वस्तू भलत्या स्वस्त मिळतात म्हणून भलभलत्या वस्तू घ्यायला माणसं धावतात. अर्थात आम्ही याला अपवाद नव्हतोच. पण आम्ही एडनला गेलो त्यावेळी मुसलमानांचे रोजे चालू असल्यामुळे बहुतेक दुकानं दिवसा बंद होती. फक्त हिंदी व्यापाऱ्यांची तेवढी उघडी होती. त्यांनी भारतीय व्यापारी परंपरेला अनुसरून आमचे खिसा पाकीट व्यवस्थित कातरलं. एडनच्या बाजारात आल्याबरोबर मुंबईच्या भेंडी बाजारात शिरल्याचा आनंद झाला. उपासाचा खिमा, समोसे, सळीवरचे कबाब वगैरे चाललं होतं. भिकाऱ्यांचे जथ्थे मागे लागले होते. तेवढ्यात मला पानाचं दुकान दिसलं. परदेशच्या मुक्कामात एवढं एक दुकान अगदी आढळलं नव्हतं कुठे. बाकी भर लंडनमध्ये पाठकच्या दुकानात अळू, वांगी वगैरे भाजीपासून ते जिलबी, बर्फी वगैरे मिठाईपर्यंत, पापड लोणच्यांपासून सर्व काही मिळतं. आजीबाई वनारसेंच्या खानावळीत तर आंबट वरण आणि टोमॅटो बटाट्याचा रस्सा रोज होत असतो. पानाच्या गादीची परंपरा मात्र तिथल्या भारतीयांना पाळता आलेली नाही. पण याला इंग्रजांची स्वच्छतेची नीरस कल्पना जबाबदार असावी. 150 वर्ष भारतात राहूनही पानाच्या गादीपुढील रंगरंगोटीचे सौंदर्य इंग्रजांच्या डोळ्यात भरले नाही, हे आपलं दुर्दैव. दुसरं काय. एडनच्या दुकानात मी पान खाल्लं. तंबाखूची चिमूट तोंडात टाकली आणि इकडे तिकडे पाहून एकदा पिचकारी मारल्यावर आपल्या माणसात आल्यासारखं वाटलं अगदी. एडन बंदरातून बोटीनं नांगर काढला आणि पुण्याहून मुंबईला येताना कल्याण स्टेशनातून गाडी हल्ल्यावर जे होतं ते झालं. आता पुढे 4 दिवस सामानाची आवराआवर, सहप्रवाशांची पत्त्यांची देवघेव हे कार्यक्रम सुरू झाले. सारी स्नेही मंडळी 10 दिशांना पांगणार होती. यथा काष्टम च काष्टम च या न्यायानेच आम्ही त्या पाण्यात जोडी जोडीने तरंगलो होतो, हसलो होतो, नाचलो होतो, गायलो होतो, एकमेकांची मनमुराद थट्टा केली होती. हे सारं आता संपलं. मला विशेषतः आमच्या सहप्रवासी विद्यार्थिनींविषयी एकाएकी सहानुभूती वाटू लागली.
या तरुण मेळाव्यात मीच काय तो वयाने वडील होतो. मी जीवनाची नौका केव्हा साकारली होती. त्यांना भारतात जीवनाचे संकल्प सोडायचे होते. आपल्या विद्येचे कसे काय शीज होणार याची कुठेतरी भीती होती, हुरहुर होती. त्याच्याच जोडीला पुन्हा एकदा कस्टममधून कुठला माल सुटेल आणि कुठे कर भरावा लागेल याच्या चर्चा सुरू झाल्या. निरनिराळे फॉर्म भरणं सुरू झालं. आम्ही घराण्यातल्या समस्त पूर्वजांच्या भीतीजन्य प्रामाणिकपणाला स्मरून सौभाग्यवतींच्या कुंकवाच्या डबीची देखील त्या फर्म्यात नोंद केली. केबिनमधले ट्रान्झिस्टर रेडिओ सेट्स डेकवर आले आणि मुंबई केंद्रावरील मराठी अनाऊन्समेंट ऐकली. दिवसाचा हिशोब तासांवर आला. सागराच्या अनुकूल मारुताने शिडात वारा भरला आणि आमची ही महाकाय नौका भारतात दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्याला साक्षी ठेवून येण्याऐवजी आदल्या रात्री चंद्राला साक्षी ठेवून आली. एकाएकी क्षितिजावर दीप उजळले आणि डेकवर मुंबई मुंबई करीत आरडाओरडा झाला. भावनाशील भट्टाचार्यजीने काही कारण नसताना मला कडकडून मिठी मारली आणि तो म्हणाला, आपण सगळेजण मिळून वंदे मातरम म्हणूया. आम्ही काही जन्मठेपेचे कैदी परतत नव्हतो, पण मुंबई बंदराचे दिवे जवळ येऊ लागले. तसतसे सोबतीचे प्रवासी भारावले. एकमेकांना नकळत मंडळींनी डोळे टिपले, आनंदाने टिपले. परदेशातून मुंबई बंदरात रात्री यावं, नाहीतर भल्या पहाटे यावं. भल्या पहाटेची मुंबई मर्ढेकरांच्या भाषेत सांगायचं म्हणजे न्यायलेल्या गर्भवती सम, तर रात्रीची मुंबई हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांनी नटलेल्या ऐश्वर्यसंपन्न कुलवधूसारखी. रात्रीच्या वेळी ही मुंबापुरी दर्यावरच्या परदेशी प्रवाशांना दाराशीच उभं करते. रात्रीचे 11 वाजत आले होते. माझ्या गटात मी आणि माझी पत्नी एवढेच मुंबईकर. त्यामुळे आम्ही त्यांना ही झगमगती मुंबई समजावून देत होतो. भारताचे हे महान प्रवेशद्वार दिव्यांच्या झगमगत्या तोरणांनी आमचं स्वागत करीत होते. पोटच्या दुर्दैवी दारिद्र्याची कोळिष्टकं घराण्याच्या अब्रूवर पांघरून घालणाऱ्या उदारात्मा अंधाराने आपल्या पांघरुणात दडवली होती. मुंबई नुसती झगझगत होती. बंदरातून कस्टमची बोट आली. हाफिसर बोटीवर आले आणि बोटीवरच्या वाहत्या मयखान्याची दारं प्रथम बंद झाली. सुरया आणि चषक कपाटात गेले. पहाटेशिवाय बंदरात उतरायला परवानगी नव्हती. बहुतेकांनी सारी रात्र बोटीवर जागून काढली. अंथरुणाला पाठी टेकल्या, पण डोळे मात्र जागे होते. पहाट फुटली आणि बोटीचा जिना बंदराला लागला. धक्क्यावरची जिव्हाळ्याची माणसं शोधण्यात डोळे गुंतले. आमच्या आप्तेष्ट मित्रांनी धक्क्यावर दाटी केली होती. काहींनी बोटीवर प्रवेश मिळवला. माझ्या आईची समजूत 7-8 महिन्यात मी गोरा पान साहेबासारखा दिसायला लागणार अशी असावी, पण तसं काही घडलं नाही. वर्णातच काय, पण पिंडात देखील तसूभर फरक पडला नव्हता. कारण कस्टम साहेबांपुढे उभे राहिल्यावर पुन्हा एकदा तसेच सिदंतिमम गात्राणी झाले. वास्तविक चोरून सोने तर जाऊ दे, पण चॉकलेट देखील आणायची हिंमत नव्हती. जप्तीच्या सामानाच्या यादीसारखी आमची बरोबर आणलेल्या सामानांची बुटाच्या ब्रशापासून ते शर्टच्या गुंड्यांपर्यंतची यादी वाचून महत्प्रयासाने दाबलेलं त्याचं हसू माझ्या नजरेतून सुटलं नाही. त्यातून ड्युटीचं सामान शोधून काढायला त्याला त्रास पडला असावा. शेवटी उशीत ढेकून सापडावा तशा 1-2 वस्तू त्या साहेबाला सापडल्या. त्याचं ऋण चुकतं करून घर गाठलं. दुपारी कचेरीत जाऊन हजेरी लावायची होती. इंग्लंडच्या कथा ऐकायला जमलेल्या मित्रांशी संध्याकाळचा वायदा केला. भोजन उरकलं आणि बसचा नाका गाठला. पहिलीच O2 एक्सप्रेस जगा नाही नीचे उतरो म्हणत ठणठणून पुढे गेली आणि मी मनात म्हणालो, चला. पश्चिमेच्या सायंताऱ्यासारखी डोळे भरून पाहता पाहता मावळणारी अपूर्वाई संपली. पूर्वायुष्य सुरू झालं. मंडळी, इथे आपलं हे अपूर्वाईचं वाचन संपलेलं आहे. खूप छान आहे. पुलंचं लेखन, त्यांच्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिलेल्या उपमा, खरंच मजा येते वाचताना. मला तरी निदान खूप आवडलं आहे. तुम्हाला पण नक्कीच आवडलं असेल याची खात्री आहे. आता पुन्हा नंतर एखाद्या दुसऱ्या पुस्तकासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. पण मला तुमच्या अभिप्रायांची खूप अगदी म्हणजे जरूर आहे, तर तुम्ही नक्की ते पाठवा. मला वाचायला ते खूप आवडतील. धन्यवाद. भेटूया पुन्हा.